देवगाव चौफुलीवर चक्काजाम, टायर पेटवून केला राज्य शासनाचा निषेध। निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यासह एकूण 17 मागण्यांना घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर पापड ते चिरगव्हाण पदयात्रा काढली होती। त्यानंतर या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 24 जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती। त्या अनुषंगाने 24 जुलै रोजी राज्यात सगळीकडे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। प्रहार जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे यांच्या नेतृत्वात देवगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले। यावेळी तालुकाध्यक्ष सूरज गंथडे, अमर ठाकरे, नाना होनाडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी सीपी मनोज शिवणकर, युवा अध्यक्ष सीपी मंगेश ठाकरे, कपिल पळधान, क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष दिगंबर सोनटक्के, नरसिंग खंडार, विजय कोंबे, अमर गायधने, प्रशांत थोटे, शैलेश टाले, अक्षय धोपटे, प्रवीण रोहणकर, योगेश ताथोड, कैलास चांदणे, मंगेश देवडे, दिनेश शेडके, अशोक काळे, कम्युनिस्ट पक्ष, गजानन मानकर, संभाजी ब्रिगेड, योगेश कावडे, शिवदास रामटेके यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा म्हणून देवगाव येथील चक्काजाम आंदोलनाला उपस्थिती दर्शविली। व सर्व पक्षातील लोक आज जात धर्म पंथ सोडून शेतकरी मायबापासाठी एक आले, हे आज आपल्या आंदोलनाचं सर्वात पहिलं यश आहे। आज देशाचे कृषी मंत्री म्हणतात की महाराष्ट्र सरकार भिकारचोट आहे। या भिकारचोट सरकारकडून अपेक्षेशिवाय आपण दुसरी कुठलीही गोष्ट करू शकत नाही। आम्हाला विचार पडते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शाळा शिकले की नाही शिकले काय माहिती, कारण यांनी अजितदादाचा 70,000 कोटीचा कर्ज माफ करण्यासाठी यांना कोणतीही समिती लागली नाही आणि आमच्या शेतकरी मायबापाचा कर्ज माफ करण्यासाठी त्यांना समिती लागते, यांना 2-2, 4-4 महिने अभ्यास करावा लागतात। आज सर्व शेतकरी मायबाप, सर्व मेंढपाळ बांधव, अपंग बांधव यांना आज आपल्या मार्फत विनंती करतो की आज जर सर्व तुम्ही एकत्रित आले नाही तर हे पुढल्या काळात आपलं जगणं सुद्धा मुश्किल करेल। हे जे सरकार आहे हे इंग्रजापेक्षाही दलिंदर सरकार आहे। इंग्रज हे काही वेळापुरतेच आपल्यावर राज्य करत होते, पण हे सरकार आजीवन आपल्यावर राज्य करण्यासाठी बसले आहे। म्हणून आज जर आपण जागा झालो नाही तर हे सरकार आपल्या शेतकरी मायबापाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज मी सर्वांना विनंती करतो की आज महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्व बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी लढत आहे। म्हणून सर्व लोकांनी आज पक्ष बाजूला सारून बच्चूभाऊ सोबत ठामपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे। कारण या महाराष्ट्रात शेतकरी चळवळीचे नेते कुठेतरी त्यांना दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। आज बोटावर मोजण्या इतके शेतकरी चळवळीतले काही नेते शिल्लक राहिलेले आहे। आज आपण जर त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलो नाही तर समजा शेतकऱ्याचा वाली कोणीच राहणार नाही। म्हणून आज सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी एकजूट होऊन जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, आपल्या मालाला भाव मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई आपल्याला थांबवायची नाही। यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यासाठी जरी बच्चूभाऊने आपल्याला सांगितलं तरी आपण सर्वांनी खंबीरपणे जेव्हा बच्चूभाऊ आदेश देतील तेव्हा आपण सर्व गोष्टी सोडून प्रचंड समूहाने खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहणं ही आपली आज गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, देवगाव।